हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. हॅलो. सो आम्ही इंट्रोड्यूस करणार आहे तुम्हाला आमच्या मॉम डॅडला. आम्ही पहिले टाकलं नव्हतं आणि आम्ही दोनच दिवस झालेत. माझे मॉम डॅड आलेत. माय मॉम हाय. अँड माय डॅड हॅलो. अँड माय हजबंड. हॅलो. बेसिकली हा खूप स्पेशल व्लॉग असणार आहे आणि ह्याच्या पुढचे सगळे व्लॉग्स खूप ऍक्च्युली या लोकांना 2 दिवस झालेत आलेत, पण आम्हाला काही व्हिडिओ काढायला मिळाला नाही बिकॉज ऑब्व्हियसली अनपॅकिंग आणि आमची आता रोड ट्रिप चालू झाली आहे. दॅट इज वाय स्टार्टेड द व्लॉग. आम्ही चाललोय स्कॉटलंड. आम्ही आता रिसेंट पण स्कॉटलंडचेच ब्लॉग टाकलेले, पण ऑब्व्हियसली दॅट वॉज लाईक विथ ट्रेन आणि मग थोडंफार सगळं. पण आता आम्ही रोड ट्रिप करणार आहे कारण पप्पाचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे युके मध्ये ड्राईव्हचा. आणि इनफॅक्ट आपला पण आम्ही पण फर्स्ट टाइम असं प्रॉपर रोड ट्रिप वर चाललो. ह्याच्या आधी आम्ही नेहमी पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचो. सो मग आता आमचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आम्ही लास्ट टाइम जे स्कॉटलंड मध्ये करू नाही शकलो तर आम्ही ते सगळं करणार आहे. स्ट्रगल इज रिअल. स्ट्रगल आहे. फर्स्ट टाइम चालवलं टाइम. आणि टिपिकल ब्राऊन मॉम बघायची आहे तुम्हाला. पायाच्या खाली ती पिशवी आहे खाण्याची, ज्याच्यात करंजी, चकल्या करंजी करून पाठवलेली आणि सगळं आहे. लसूण चिवडापासून सगळं आहे. तर आम्ही आता ते खाणार आहे आणि नंतर मग करंजा बनवून आणलेल्या आहेत मम्मीने. सो आता आम्ही सर्व्हिसेसला थांबतो आणि मग आम्ही सांगतो की पुढचा प्लॅन काय आमचा. ड्राईव्ह खूप सुंदर आहे. आम्ही खूप लवकर निघालो. ऑब्व्हियसली मॉम डॅड सोबत आता 4 वाजता उठलेत सगळे. आम्ही 4:30 ला उठलोय. आता 6:19 आम्ही झालंय खूप झालंय. पुढे. किती मैल आलो तास. पप्पा आपण पुढे? किती मैल चालवले आता पण अंदाज? 100 मैल वर आम्ही आहोत बघा. आणि आम्हाला टोटल पोचायला अजून 4 तास आहे. पण मध्ये मध्ये ऑब्व्हियसली आपण थांबणार. सो 4.5-5 तासात पोचू. लेट्स गो. सर्व्हिसेसला थांबलोय आम्ही आता. सर्व्हिसेसला थांबण्याची मजाच वेगळी आहे ना. मस्त ब्रेकफास्ट करून झालेला आहे, कॉफी वगैरे पिऊन. आणि आता मंदारसाठी थांबलोय कारण चावी त्याच्याकडे गाडीत घुसायला होत नाहीये. गाडीत घुसायला नाही, बसायला होत नाही. गाडीत बसायला घुसायचं नसतं. कसं वाटलं मस्त एकदम मजा. आतापर्यंत? वातावरण आहे ना थोडस थंड आहे. दोघांनी फुल घातलं आणि आम्ही समर आउटफिट्स मध्ये आहोत. चलो बाय. गाईज, आता झाले 9:20. मस्त सनी डे आहे आणि आम्ही आता सेकंड सर्व्हिसेस स्टॉपला आलोय विच इज ग्रेटना ग्रीन. हे मी खूप स्कॉटलंडचाच पार्ट आहे. आम्ही स्कॉटलंडला पोहोचलोय. स्कॉटलंड सुरू झालाय आता. आम्हाला जिथे जायचं ग्लासगो, तिकडे अजून 2 तास आहेत. आणि हे ना खूप टुरिस्ट प्लेस आहे, म्हणजे आज खूप मोठं आहे. सो इन केस यू आर हायरिंग अ कार आणि असे येतात तर दिस इज द बेस्ट प्लेस आहे बघा. खूप जास्त इथे टुरिस्ट बसेस पण दिसत आहेत मला आणि मोठी आहे. सो सेकंड सर्व्हिसेस स्टॉप. सो आम्ही आता 3 मिनिट्स मध्ये लस विलेजला पोहोचतोय विच इज आवर फर्स्ट स्टॉप आफ्टर वी हॅव रीच स्कॉटलंड. ऍक्च्युली आमचा प्लॅन होता ग्लासगो जाऊन मग लॉक लमॉन करून मग लस जायचा, पण आम्ही लवकर पोहोचलोय की आपण आता चाललोच आहे तर मग आता चेक इन करायची गरज नाही. मग आम्ही विचार केला की आपण लस जाऊया अँड देन विल कम बॅक टू ग्लासगो. सो आता 3 मिनिट्स मध्ये पोहोचू आम्ही. ब्युटिफुल व्ह्यू. कसं वाटतंय प्रवास? थकायला वाटतंय? नाही, बिलकुल नाही. सो आम्ही लस विलेजला पोहोचलेलो आहे बघा. ब्युटिफुल फ्लावर्स अँड एव्हरीथिंग. आता आम्ही जस्ट वॉक घेतोय. पार्क केली आहे. खूप स्ट्रगल होतं पार्किंग करायला. आमचा हाफ एन आवर गेलाय. मंदारात आम्ही दोघे हरवलेलो आणि ही लोक वेगळीकडे होते आणि इकडे अजिबात नेटवर्क नाहीये. खूप प्रिटी विलेज आहे. इट फील्स लाईक कॉट्सवोल्ड्स टू बी ऑनेस्ट, बट व्हेरी प्रिटी. कॉट्सवोल्ड बट कलरफुल. हा. मस्त आहे, मला आवडलं तुझं. घ्यायचं का गिफ्ट? ब्युटिफुल असा वॉक आहे. हा पार्किंगचा सराउंडिंग एरिया आहे आणि घर आहे तशी सगळी लाईनी. खूप ब्युटिफुल व्ह्यू आहे. फोटो सेशन. सो गाईज, तुम्हाला एक टिपिकल ब्राऊन फॅमिलीचं एक एक्झाम्पल देते. आम्ही तिघी आणि हे माणसं असे पुढे पुढे.
मागे आले व्हिडिओ साठी मागे आलो. पप्पा ना आमचे फोटोग्राफी स्किल्स जज करतायत. हे आम्ही असे फोटो काढतो इकडे. तर मम्मी पप्पा काय बोलले तुम्ही आता? चेहरा नाही दिसत तर काय फायदा मागून काढलेला फोटो. मम्मीला भीती वाटते इकडे की श्रावणी पडेल. गाईज व्ह्यू पियर आणि विलेज झालेलं आहे आपलं. प्लस विलेज अँड पियर हे तुम्ही एक्सेप्ट करायचंय. आम्ही पार्किंग 1 hour ची घेतली आणि त्यातच आम्ही सगळं फिरून घेतलं. हे बघा सगळं ऑल इन वन मिळालेलं आहे. हे असे विलेजेस आहेत. विलेज आहे ज्याच्यात तशी घर आहेत. आणि द बेस्ट पार्ट काय माहिती इकडे की परफेक्ट वेदर आहे. आम्हाला वाटलं की आम्ही स्कॉटलंडला येतो तर थोडी थंडी जास्ती असेल. मस्त पण वेदर. एवढा मस्त वेदर आहे की आम्ही अशीच फिरू शकतोय. जॅकेटची गरज नाहीये. हा. तर खूप मजा येते. आता ह्या लोकांना शॉप बघायचं इकडे पण खूपच मस्त आहे. जर्सी दिसली बा परत. लस विलेज. आमचं इथे झाड आहे, पार्किंगचं just- कसं असतं, पार्किंगचे पार्क करायची गाडी आणि एक पॉइंट असतो तिकडनं तिकीट घ्यायची. आणि आम्हाला माहिती नव्हतं की ती तिकीट गाडीवरतीच ठेवायची होती. आम्ही आपलं चलो बाई घेतली तिकीट आणि निघालो. तर ती बाई बोलली की नाही तू तिकीट घे आणि तुझ्या डॅशबोर्ड वरती ठेव. तर मग आता 1 मिनिट थांबा दाखवतो तुम्हाला. उलट हे बघा ही तिकीट इकडे ठेवायची. म्हणजे कोण फाईन मारणारा आला तर तो चेक करणार की बाई ह्या लोकांनी काढलंय का काय. गुड ना. गुड बरोबर आहे. आणि त्यांनी आमचा टाइम पण दिला की आम्ही किती वाजता ते घेतलंय. तर त्याच्यामुळे त्यांना माहितीये की 1 hour असेल तर विदिन 1 hour आलं पाहिजे. आणि तिकडे 100 poundचे वेगळे पेनल्टीज पण आहेत की जर तुम्ही टाइमात नाही आले तर तुम्हाला 100 pounds पेनल्टी लागणार. सो इकडे ते खूप सगळं बघायला लागतं. सो खूप मस्त चला वाटलं. आता आपण जाऊया ना. चला आता मी आता कुठे जातो जायचं? पुढच्या स्टॉपला. We are back. वी आर बॅक. आम्ही आता 3rd स्टॉप घेतलाय आपण. ते विलेज केलं, लस विलेज केलं, आपण अजून काय केलं पियर केलं. ते केल्यानंतर आम्ही टुवर्ड्स ग्लेनको आता थांबलोय. सो वी हॅव हॉल्टेड ॲट पब ऑफ द इयर इन स्कॉटलंड. Yes. आणि आम्ही हे सगळं इकडचं फेमस डिशेस मागवलं. सो इकडे फिश अँड चिप्स आहे. त्याच्यानंतर सुप्रीमो चिकन. सुप्रीम चिकन. थँक्यू. वरीज. अँड दिस इज मॅक अँड चीज व्हेज Yeah. लोकांसाठी ऑब्विसली. सो आता आम्ही हे सगळं खाऊ. लवली. थँक्यू. And this is a jug of water with 5 glasses. Thank I hope you enjoy your food. So now you are in our vlogs as well. Oh, that's okay. My name's Dave, and I'm happy to be in your vlog. मस्त. आमचा स्ट्रगलच वेगळा चालू आहे इकडे. इकडे एक प्रॉब्लेम काय होतो की इकडचं ना खूप फूड ब्लँड असतं. म्हणजे पप्पा बोलतात अळणी आहे सगळ्याला. सगळे पहिले मसाले शोधतात. मीठ जे काय असेल ते अवेलेबल. मस्त चिकन. छान आहे. म्हणजे या लोकांना पीस खूप आवडतात. सगळं ह्याच्यात पीस आहे. हेवी लंच झालेलं आहे गाईस. कसं वाटतंय? मस्त जेवण होतं. द बेस्ट पार्ट इज हे बघ ना इथे असे मस्त बसलेत बाहेर आणि हे फक्त इकडे माउंटेन्स. फक्त माउंटेन व्ह्यू. इथे काळा पाक आहे आणि हे घर हे पण तुम्ही हॉटेल बघाल ना हे बघा खूप जुनं आहे. खूप जुनं आहे आणि तसंच्या तसं ठेवलंय. देर इज नो चेंजेस. इनफॅक्ट आतमध्ये पण. आतमध्ये पण त्यांना असं बोलतो तुम्ही विंटेज ह्या आहे. रोडने जात असाल तर मस्ट विजिट. काय बोलतोय? त्यांना सांग की जर तुम्ही ह्या रोडने जात असाल तर इकडे विजिट करा. काय ना रोज काहीतरी इनिसेंट. मस्त एकदम पुराणी हॉटेल आहे. मी आता तेच आणि- बोलत होते की हा? ह्याचं ना त्याने काही चेंजेस नाही केले. changes नाही केले. तसंच्या तसं ठेवलंय खूप वर्षांपासून आणि इट्स गॉट थोडस हॉन्टेड वाईब्स. आणि हा. फूड कसं आहे? फूड ओके आहे, सुंदर. मस्त आहे. ओके. त्यांच्या हिशोबाने चांगलं आहे. पप्पाला थोडं म्हणजे- सॉल्टीच थोडंसं अळणी हा, वाटलं. अळणी वाटलं मला. पण ठीक आहे मीठ टाकून खायचं मस्त. पण जर म्हणजे असं इकडचं ओरिजिनल असं काय खायचं असेल तर खूप Authentic आहे. छान टेस्ट आहे. मजा आली. चलो आता नाव कुठे? वी आर गोइंग टू ग्लासगो. आम्ही चेक इन करणार हॉटेलमध्ये आणि मग आम्ही थोडंसं रेस्ट करू कारण आज सकाळी 5 वाजल्यापासून प्रवास चालू आहे. 3:30 उठवलंय. पप्पा तर 3लाच उठले. त्यांची झोप झाली आणि हे केलं. सो आम्ही आता चेक इन करू रेस्ट करू आणि मग ग्लासगो असंच वॉकिंग. थोडं ग्लास कारण का मॉम आम्ही लास्ट टाइम केलंय तर त्यांना थोडंसं आराम पण. सो येस
पुढचं आम्ही तुम्हाला दाखवू काय करतोय. हॅलो, सो आता आम्ही आलोय सगळे एक्सप्लोर करायला सिटी सेंटर ग्लासगोचं. चालत चालत आमच्या ह्याच्यामधून हॉटेलमधून आता आम्ही इथे आलो. इथे थोडंसं ना फेअर टाईप लागलंय, तर खूप मजा येते. सो आता आम्ही हे सगळं एक्सप्लोर करतो हळूहळू. आणि आम्ही आता ऍक्च्युली खूप खाऊन झालेले आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचे पोट भरलेले आहे. तर आता आम्ही मस्त इकडे एक्सप्लोर करतो. इकडे खूप छान एन्व्हायरमेंट आहे, खूप लोक एन्जॉय करतात. वीकेंड आहे ऑब्व्हियसली म्हणून. तर आम्हाला आता हे राईड्स करायचे तुम्हाला दिसत असेल तर. अँड विल सी काय काय करू शकतो. जा कर ते, जा ना. कोणच नाहीये कशाला, तिथे तू चालला. मला खूप भीती वाटते करायला. काय सगळं व्यवस्थित. राईड करून आम्ही आलोय. इट्स नॉट फॉर मी सांगितलं मला नाही जमत. ठीक आहे, पण एवढं काही स्केरी नव्हतं. ती फक्त अशी गोल गोल पप्पानी ते केलं नाही. पप्पा नाही नाही बाबा, नाही बाबा, मला पण नाही जमत. मला हे लोक घेऊन गेणार. हे लोक दुसऱ्या ठिकाणी चालले ते बघा. बिंदास. यांची हालत बघा आफ्टर दी राईड. कसं वाटलं? मजा आली.